नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय हिवराळे, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रक्टर IIT अनिल वासुदेव. आज आपण मागच्या लेसन मध्ये आपण सगळं नंबर सिस्टीम आणि त्याचं कन्वर्शन बघितलं होतं. आता आपण या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण सुरुवात करणार आहे बेसिक लॉजिक गेट्स. म्हणजे आपण आपल्याला याच्यामध्ये लॉजिक गेट्स बघायचे. यामध्ये आपल्याला एक बेसिक लॉजिक गेट शिकायचे आणि नंतर डिराइव्ड किंवा युनिव्हर्सल लॉजिक गेट्स बघायचे. तर आपण स्टार्ट करूया बेसिक लॉजिक गेट्स. ऍक्च्युअल गेट्स म्हणजे काय? गेट्स इज ए इलेक्ट्रॉनिक सर्किट विच परफॉर्म द लॉजिकल ऑपरेशन. म्हणजे जे लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करते, सच एज ऍड ऑपरेशन, ऑर ऑपरेशन, नॉट ऑपरेशन. आणि लॉजिकल म्हणजे काय? लॉजिकल म्हणजे ग्रेटर दॅन, लेस दॅन, म्हणजे लॉजिक आपण जे तर्क म्हणजे त्याला ते ऑपरेशन इलेक्ट्रॉनिक्स गेटच्या माध्यमातून हे करतो. आता गेट्स म्हणजे तुम्हाला सांगितलं की गेट्स हे एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे आणि जे लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करणार, त्यालाच आपण म्हणतो लॉजिक गेट्स. आणि लॉजिक गेट्स हे डिस्क्रीट सिग्नलवर, म्हणजे डिस्क्रीट म्हणजे पार्ट ऑफ सिग्नल, जसं आपण पार्ट म्हणजे, आणि ते जे डिस्क्रीट सिग्नल आहे आपण दाखवतो आपल्या स्क्वेअर वेव्ह. आणि स्क्वेअर वेव्ह इज रिप्रेझेंट द बायनरी नंबर सिस्टम. स्क्वेअर वेव्ह जी आपल्याला दाखवला गेलेली बघ अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. इथे 0, इथे 1, 1, 0, 0, 1. तर स्क्वेअर वेव्ह रिप्रेझेंट द बायनरी नंबर सिस्टम. तर लॉजिक सर्किट जे आहे ते डिस्क्रीट सिग्नलवर म्हणजे स्क्वेअर वेव्ह फॉर्मवर काम करते. आणि स्क्वेअर वेव्ह फॉर्म रिप्रेझेंट द बायनरी नंबर सिस्टम. तर चला आता आपण बेसिक लॉजिक गेट्स बघणार आहोत. आणि बेसिक लॉजिक गेट्स मध्ये 3 प्रकारचे गेट येतात. बेसिक 3 प्रकारचे गेट आहेत. एक आहे पहिल्यांदा ऑर गेट, सेकंड आहे अँड गेट, आणि थर्ड आहे नॉट गेट. तर चला आपण आता एक एक गेट बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहे ऑर गेट. बेसिक गेट मध्ये पहिला गेट आहे ऑर. तर ऑर गेट आपण ऑर गेट म्हणजे काय? ऑर म्हणजे किंवा. तर गेट्स म्हणजे आपण जर गेट्स बघितलं तर गेट्सचे पुन्हा एक तुम्हाला ऍडिशनल डेफिनेशन सुद्धा समजायला पाहिजे. गेट्स हॅज ए मेनी इनपुट्स. आणि गेटला काय मेनी इनपुट्स असतात, म्हणजे पुष्कळ इनपुट असतात आणि एकच आउटपुट असते. आणि ऑर गेट जर बघायचं झालं तर ऑर गेटची जर आपण डेफिनेशन जर बघितली तर ऑर गेट सांगेल आपल्याला की जेव्हा दिलेल्या इनपुट पैकी जर एक जरी इनपुट हाय होत असेल तर ऑर गेटचे आउटपुट आपल्याला हाय होते. ऑर गेट म्हणजे काय? जेव्हा दिलेल्या इनपुट मध्ये एक जरी इनपुट हाय होत असेल तर त्याचा आउटपुट हाय भेटते. आणि याचं जे लॉजिकल ऑपरेशन आहे ते दाखवलं त्याला सिम्बॉल प्लस. आणि जर समजा आपण 2 इनपुट ऑर गेट जर बघितलं, 2 इनपुट ऑर गेट, तर याचा लॉजिक सिम्बॉल अशा पद्धतीने असेल. लॉजिक सिम्बॉल ऑर गेटचा सिम्बॉल आहे. याचं लॉजिकल इक्वेशन आहे बघ y बरोबर a प्लस b. हा प्लस जो सिम्बॉल आहे त्याचा अर्थ हे जे ऑपरेशन होणार आहे हे ऑर ऑपरेशन होणार. त्याला तुम्हाला समज असेल की याचा लॉजिक सिम्बॉल असा आणि याचं लॉजिक इक्वेशन आहे y बरोबर a प्लस b.
आता आपण डेफिनेशन मध्येच पाहिलं की ऑर ऑपरेशन काय सांगते की जेव्हा दिलेल्या इनपुट मध्ये एक जर इनपुट हाय होत असेल तर त्याचा आउटपुट आपल्याला काय भेटतं, हाय भेटते. लो केव्हा भेटेल की जेव्हा दिलेल्या इनपुट हे सगळे जेव्हा लो असेल त्याचं आउटपुट लो भेटेल. बाकीच्या सर्व कंडिशनला आउटपुट हाय भेटेल. याचा आपण ट्रूथ टेबल पाहू आणि ट्रूथ टेबल तुम्हाला दिसेल. तर हा याचा ट्रूथ टेबल आहे. आता आपल्याजवळ इनपुट आहे 2. इनपुट किती आहे, 2 आहे. तर आपल्याला पॉसिबल कॉम्बिनेशन काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे m इज इक्वल टू 2 raised to power n. n इज द नंबर ऑफ इनपुट. आता नंबर ऑफ इनपुट किती आहे, 2. म्हणजे पॉसिबल कॉम्बिनेशन किती होते, 4. म्हणजे आपल्याला जे दिलेले इनपुट आहे 4 वेळा आपल्याला आल्टरनेट करून चेंज करता येतं. तर आपण याचा ट्रूथ टेबल पाहूया. दिसेल आपल्याला ए इनपुट आहे, बी इनपुट आहे आणि वाय. एक सिंपल तुम्हाला एक साधा एक सिंपल काढून सुद्धा दाखवतो तुम्हाला. ए बी आणि हा आहे वाय. तर काय दिसेल, तर पहिलं कॉम्बिनेशन काय असेल, 0 0. दुसरं कॉम्बिनेशन काय आहे, ए 0 असेल, बी 1 असेल. तिसरं कॉम्बिनेशन चेंज होऊ शकते, हा 1 असू शकते, हा 0 असू शकते. आणि चौथं कॉम्बिनेशन असेल दोन्ही 1. आपण आता हे जे लॉजिक इक्वेशन आहे y बरोबर a प्लस बी. आपण ह्या किमती पहिली कंडिशन पाहू जेव्हा a इज इक्वल टू 0 आहे, b इज इक्वल टू 0 आहे. तर पहिल्या कंडिशन मध्ये काय होईल, y बरोबर 0 प्लस 0. 0 प्लस 0 काय होईल, आउटपुट आपल्याला 0 होईल. आउटपुट काय होते, 0. दुसरी कंडिशन आहे जेव्हा a 0 आहे, b 1 आहे. तर या लॉजिकल इक्वेशन मध्ये जर त्याचे किमती ठेवला तर a 0 आहे, b 1 आहे. 0 प्लस 1 काय होईल, 1. तिसरी लॉजिकल कंडिशन काय, 1 0. तर y बरोबर आपण a 1 आहे, b 0 आहे. आपल्याला काय दिसेल, 1 प्लस 0 काय दिसेल, 1. तर इथे 1 दिसेल, इथे सुद्धा 1 दिसेल. आणि चौथी कंडिशन काय, जेव्हा बोथ आर 1, a 1 आहे, b 1 आहे. तर काय होईल, 1 प्लस 1 इथे बोथ काय दिसेल, 1. तर आपल्याला याच्या ट्रूथ टेबल म्हणून सुद्धा तुम्हाला दिसते की जेव्हा दिलेल्या इनपुट पैकी एक इनपुट 1, दिलेल्या इनपुट पैकी एक जर इनपुट 1 झालं तर आउटपुट आपल्याला 1 मिळेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे ट्रूथ टेबल आणि सर्किट व्हेरीफाय केलेलं आहे. आता ऍक्च्युअली इलेक्ट्रिकल सर्किट पाहू आपण. इलेक्ट्रिकल सर्किट जर आपण बघितलं तुम्हाला दिसेल, इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये आपण आता 2 इनपुट म्हणजे 2 स्विच घेऊ आपण आणि 2 स्विच अशा पद्धतीने असेल. पॅरलल स्विच जे आहे इकडे आपण एक साधा बल्ब यूज केलेला, इथे आपण एक सप्लाय दिलेला. हे स्विच आहे, हे ए इनपुट आहे, हे बी इनपुट. फॉर एक्झाम्पल आता आपण पाहिलं की 0 म्हणजे ऑफ, 1 म्हणजे ऑन. आता हे ए स्विच आहे, ऑफ आहे, बी स्विच सुद्धा ऑफ आहे. तर आपल्याला दिसेल की हा जो बल्ब आहे किंवा लाईट आहे हा आपल्याला ग्लो होताना दिसणार, कारण इथं पॉझिटिव्ह अटकलेलं आहे. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह पुढे चाललं नसल्यामुळे सर्किट कम्प्लीट नाही होत आणि आपल्याला लाईट लागताना दिसणार. जेव्हा ए 0 आहे आणि बी ऑन आहे, जर बीला ऑन केलं तर काय होईल, तुम्हाला दिसेल की हा जो सप्लाय आहे हा अशा पद्धतीनं लाईटकडे जाते आणि पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह सर्किट कम्प्लीट होते. आपल्याला बल्ब लागताना दिसेल. तिसरी कंडिशन काय की जेव्हा ए 1 आहे, बी 0, याला मी ऑफ केलं आणि याला ऑन केलं, काय होईल, तर सप्लाय फ्लो होण्याची जी दिशा आहे ती कशी असेल, आता बॅटरीचा पॉझिटिव्ह आणि अशा पद्धतीने आपल्याला जाताना दिसेल. या कंडिशन मध्ये सुद्धा बल्ब ग्लो होताना दिसेल. तिसरी जी सगळ्यात शेवटची जी कंडिशन आहे, बोथ आर 1, म्हणजे ए पण ऑन झाला आणि बी पण ऑन झाला, तर पुन्हा काय होईल, बल्ब लागेल.
अशा पद्धतीने एक सिंपल इलेक्ट्रिकल सर्किटच्या माध्यमातून सुद्धा ऑर्बिट आपल्याला एक्सप्लेन करता येते. दुसरं म्हणजे याला डायोडच्या सिंपली डायोडच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सर्किट काढता येते. एक सिंपल एक सर्किट मी तुम्हाला काढून दाखवतो. पुन्हा आपल्याला सेमीकंडक्टर डायोड माहिती आहे. हे डायोड आहे. एलईडी लावलेले आपण फक्त आपल्याला इंडिकेशन साठी ऑन ऑफ करताना तर आपल्याला दिसेल इथे मी बॅटरी जोडणार आहे 5 व्होल्टची आणि हा ग्राउंड. तर तुम्हाला दिसेल की पॉझिटिव्ह सप्लाय इथे आणला, इथून इथे आणला. हे जे निगेटिव्ह आहे हे मी इथे आणलं आणि हे दुसरं निगेटिव्ह मी इथे आणलं. हा ए इनपुट आहे, हा बी इनपुट आहे. आता लक्षात येईल तुमच्या की जेव्हा ए 0 आहे, बी 0 आहे. ए 0 म्हणजेच काय? 0 म्हणजे त्याचा अर्थ ग्राउंडिंगला आहे. बी पण ए 0 आहे, बी 0 आहे. काय होईल तर कुठल्या डायोडला सप्लायला भेटल्यामुळे काय डायोडवर कुठलंच ऍक्शन होणार नाही आणि डायोड मधून फॉरवर्ड बायसमध्ये न गेल्यामुळे किंवा त्याला सप्लाय भेटण्यामुळे एलईडी ऑफ दिसेल. जेव्हा दुसरी जी कंडिशन आहे ए 0 बी 1 म्हणजेच आपल्याला ए 0 जोडलेला आहे, बी ला सप्लाय द्यायचा आहे. पण आता यावेळेस काय होईल? हा डायोड D1 आहे, हा डायोड D2. तुम्हाला दिसेल डायोड D1 मध्ये काय ऍक्शन होणार नाही, परंतु डायोड D2 वर काय दिसेल? डायोड D2 फॉरवर्ड बायसमध्ये जाईल आणि फॉरवर्ड बायसमधून करंट फ्लो झाल्यामुळे एलईडी ऑन होईल आणि एलईडी ऑन झाल्यामुळे तुम्हाला दिसेल की एलईडी आपली ऑन होताना दिसेल. तिसरी कंडिशन आहे A1 आहे, B 0. तर एला 1 करायचं आहे आणि बी ला काय करायचं? 0 करायचं. तर डायोड D1 फॉरवर्ड बायसमध्ये आणि त्यावेळेस सुद्धा आपली एलईडी ऑन होईल. जेव्हा बोथ आर 1 म्हणजे दोन्हीला आपल्याला सप्लाय द्यायचा आहे, हे काढायचं बी आणि इथे जोडायचं. ऑलरेडी हे जोडलेलं आहे आणि बी पॉझिटिव्हला जोडला गेलेला. आता दोन्ही फॉरवर्ड बायसमध्ये गेल्यामुळे काय दोन्ही सप्लाय जाईल आणि एलईडी लागेल. तर हे साधे सिंपल डायोडचा यूज करून सुद्धा आपण हे लॉजिक गेट आपल्याला तयार करता येईल. अशा पद्धतीमुळे 2 इनपुट असेल, 3 इनपुट असेल, 4 इनपुट असेल. तुम्हाला फक्त 3 इनपुट असेल तर तुम्हाला लॉजिक इक्वेशन काय होईल? ए बरोबर ए प्लस बी प्लस सी. आणि पॉसिबल कॉम्बिनेशन किती होते? इथं पॉसिबल कॉम्बिनेशन किती होते? एम बरोबर 4⁻³ म्हणजे किती झालं? 8. म्हणजे तुम्हाला हे पहिले 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 त्याच्यानंतर 1 0 1 1 1 0 आणि 1 1 1. 1 2 3 4 5 6 7 8 असे तुम्हाला पॉसिबल कॉम्बिनेशन होते. आणि याचं जर आउटपुट जर पाहिलं इथे तर 3 इनपुट ऑर्बिटचं सुद्धा तुम्हाला दिसेल 0. बाकी सगळीकडे काय दिसेल आपल्याला 1 1 1. हा साधा 3 इनपुट ऑर्बिटचा आणि लॉजिक सिम्बॉल कसं दिसेल अशा प्रकारे y बरोबर. तर आपण हे 3 इनपुट ऑर्बिटचा सिम्बॉल झाला आणि 3 इनपुट ऑर्बिटचा हा ट्रूथ टेबल आहे. हा थोडा तुम्ही थोडा ढेकट दिलेलं तुम्ही त्याला व्यवस्थित करून घ्यायचं. याच्या तुम्ही जर याचं या किमतीचं रेशन ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला हे अशा पद्धतीने दिसेल. दुसरं जे बेसिक लॉजिक गेट्स आहे ते आहे अँड गेट. दुसरं लॉजिक गेट जे आहे त्याचं नाव आहे अँड गेट. आणि अँड ऑपरेशन दाखवलं जाते डॉट मोडने अँड गेट आणि अँड ऑपरेशन दाखवलं जाते डॉट. जसं आपण ऑर गेटचं दाखवलं होतं प्लस ने तसं अँड गेट दाखवलं जाते डॉट. तर अँड ऑपरेशन म्हणजे काय? अँड म्हणजे आणि. जेव्हा दिलेल्या इनपुटमध्ये जेव्हा सर्वच्या सर्व इनपुट हाय असेल त्याच वेळेस आउटपुट हाय भेटते.
बाकीच्या सर्व कंडिशन मध्ये आउटपुट लो भेटते. याला अँड गेट असे म्हणतात. अँड गेट समोर तुम्हाला जेव्हा दिलेल्या इनपुट पैकी सर्व इनपुट 1 होतील म्हणजे हाय होतील त्यावेळेस आपल्याला आउटपुट हाय भेटेल. बाकीच्या कंडिशन मध्ये आपल्याला आउटपुट लो भेटेल. त्याचं लॉजिक सिम्बॉल बघू आपण. आता हे सगळं आपण 2 इनपुट्स पाहू आपण. लॉजिक सिम्बॉल एक उभी रेष काढायची आणि हाफ सर्कल जोडायचे. हे आउटपुट आणि हे दोन इनपुट हे याचं लॉजिक इक्वेशन. y बरोबर a डॉट b त्याचं जे लॉजिक इक्वेशन आहे a डॉट b. याचा ट्रूथ टेबल बघू आता आपण. ट्रूथ टेबल बघू. ट्रूथ टेबल मध्ये दिसेल आता दोन इनपुट असल्यामुळे पुन्हा 4 पॉसिबल कॉम्बिनेशन होते. 0 0 0 1 1 0 1 1. पहा आता पहिली पॉसिबल कॉम्बिनेशन आहे A0 B0. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. त्या व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू. इक्वेशन मध्ये ठेवू y बरोबर 0 डॉट 0 0 डॉट 0 काय होईल. डॉट म्हणजे ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन पण 0 डॉट 0 काय होईल 0. दुसरी पॉसिबल कॉम्बिनेशन आहे म्हणजे आउटपुट काय मिळेल आपल्याला 0. दुसरी पॉसिबल कॉम्बिनेशन आहे A0 B1 म्हणजे A 0 आहे B1 0 डॉट 1 काय होईल पुन्हा 0 म्हणजे ते सुद्धा काय होईल आपल्याला 0. तिसरी पॉसिबल कॉम्बिनेशन आहे 1 0 म्हणजे 1 डॉट 0 1 डॉट 0 पुन्हा काय होईल 0 म्हणजे ते पुन्हा ट्रूथ टेबल मध्ये आपण 0. जेव्हा चौथी पॉसिबल कॉम्बिनेशन आहे A1 आहे B1 आहे तर काय होईल 1 डॉट 1 1 डॉट 1 काय होईल 1. म्हणजे इथे तुम्हाला दिसेल या ट्रूथ टेबल मध्ये सुद्धा तुम्हाला दिसत आहे की जेव्हा दिलेल्या इनपुट पैकी सगळे इनपुट 1 झाले त्यावेळेस आउटपुट 1 झालं. बाकीच्या सर्व कंडिशनला आउटपुट काय झालं 0 भेटलं. तर तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो. तर ही याचा लॉजिक सिम्बॉल आहे लॉजिक इक्वेशन आहे याचा ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल तुम्हाला स्वतःहून सुद्धा काढता येते. लॉजिक इक्वेशन मध्ये जर तुम्हाला पॉसिबल कॉम्बिनेशन जर टाकले तर तुम्हाला ट्रूथ टेबलचा आउटपुट सुद्धा काढता येते. आता याचं इलेक्ट्रिकल सर्किट पाहू आपण. इलेक्ट्रिकल सर्किट म्हणून तुम्हाला ते समजेल. आता याचं इलेक्ट्रिकल जर सर्किट पाहिलं तर 2 स्विच सिरीज मध्ये दाखवायचे आपल्याला. हा एक स्विच आहे A हे दुसरं स्विच आहे B आणि इथे मी जोडणार आहे बल्ब. याला देणार मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर आता मग पहिलं पॉसिबल कॉम्बिनेशन म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किट व्हेरिफाय होते आणि अँड गेट. तर जेव्हा A0 B0 0 म्हणजे ऑफ आहे तर A ऑफ आहे B ऑफ आहे तर काय होईल हा पॉझिटिव्ह सप्लाय झाला याच्यानंतर पुढे गेला त्यामुळे बल्ब लागणार नाही म्हणजे इथे बल्ब लागणार नाही. दुसरी पॉसिबल कॉम्बिनेशन काय A0 आहे B1 म्हणजे हा A ऑफ आहे B काय करायचं आहे 1 करायचं. तर 1 झाल्यानंतर काय होईल सप्लाय इथपर्यंत इकडून पुढे जाणार नाही त्यामुळे बल्ब लागणार नाही. तिसरी पॉसिबल कॉम्बिनेशन काय 1 0 1 0 याचा काय 1 0 आहे म्हणजे A 1 आहे आणि B ऑफ आहे. तर काय होईल इथून सप्लाय A पासून पुढे गेला B पर्यंत आला म्हणजे B ऑफ असल्यामुळे बल्ब लागणार नाही. आणि सगळ्यात शेवटची कंडिशन आहे A1 आहे म्हणजे A ऑन आहे B सुद्धा काय ऑन. तर तुम्हाला दिसेल की इथून सप्लाय डायरेक्टली पुढे भेटेल बल्बला आणि बल्ब लागेल. हे सुद्धा इलेक्ट्रिकल सर्किट आपलं अँड गेट सर्किट व्हेरिफाय आहे. आता आपण इलेक्ट्रॉनिक सर्किट को याच्यामध्ये आपल्याला यूज करायचे काय पॉझिटिव्ह VCC घेतली आपण.
हा एलईडी आहे. आता हे हा ए डायोड D1 म्हणजे हे आहे आणि डायोड D2 म्हणजे हा बी इनपुट. तर इथे आपल्याला इनपुट द्यायचे बघ. याला मी देईल ही जी निगेटिव्ह लाईन आहे ती इथे राहते, इथे राहते. तुम्हाला दिसेल आता जेव्हा आता हे सर्किट व्हेरीफाय होते की नाही पाहिजे A0 B0 काय करेल मी A0 म्हणजे ग्राउंड कडे देईल, हा सुद्धा निगेटिव्ह कडे देईल. काय होईल तर दोन्ही डाळ आहे तसे पाहिलं तरी फॉरवर्ड बायस मध्ये गेल्यामुळे काय होईल तो सर्व पूर्ण सप्लाय या रेजिस्टर R1 मध्ये ड्रॉप होईल आणि एलईडी कडे सप्लाय येणार नाही, त्यामुळे काय होईल एलईडी ऑफ होईल. दुसरी कंडिशन आहे त्यामुळे इथं एलईडी लागणार नाही. जेव्हा दुसरी कंडिशन आहे A0 आहे, A0 म्हणजेच A0 आणि B1 म्हणजे काय होईल B1 म्हणजे पॉझिटिव्ह सप्लायला मी इथे शोधतो. आता हा डायोड D2 रिव्हर्स बायस मध्ये आहे कारण हा इथून पॉझिटिव्ह सप्लाय डायोडच्या कॅथोडला भेटतो, त्यामुळे रिव्हर्स बायस मध्ये हा कंडक्ट होणार नाही. परंतु डायोड D1 च्या एनोडला निगेटिव्ह भेटल्यामुळे काय होईल रिव्हर्स फॉरवर्ड बायस मध्ये आणि पूर्ण सप्लाय हा डायोड D1 मार्फत ग्राउंड होईल आणि तरी सुद्धा या सर्किटमध्ये एलईडी लागणार नाही. तिसरा जे इनपुट आहे बा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की A1 आहे म्हणजेच याला मी सप्लाय देणार आहे 5 व्होल्ट सप्लाय फॉर एक्झाम्पल आणि B ग्राउंड निगेटिव्ह आहे. तर डायोड D1 च्या कॅथोडला पॉझिटिव्ह सप्लाय भेटल्यामुळे डायोड D1 रिव्हर्स बायस मध्ये आणि डायोड D2 च्या कॅथोडला निगेटिव्ह भेटल्यामुळे वरून पॉझिटिव्ह आणि डायोड D2 हा सरळ कंडक्ट होईल आणि इकडे ग्राउंड होईल, त्यामुळे एलईडी कडे सप्लाय न गेल्यामुळे एलईडी लागणार नाही. आपल्याला आउटपुट मिळालं आहे, त्यामुळे या कंडिशनला सुद्धा आउटपुट काय मिळेल 0 भेटेल. जेव्हा बोथ इनपुट्स आर 1 म्हणजे मी पुन्हा याला 1 करेल त्या असं दिसेल की हे दोन्ही डायोड D1 च्या एनोडला पण पॉझिटिव्ह आहे कॅथोडला आणि डायोड D2 म्हणजे B इनपुटच्या कॅथोडला सुद्धा काय पॉझिटिव्ह सप्लाय भेटल्यामुळे हे दोन्ही डायोड रिव्हर्स बायस मध्ये गेल्यामुळे ते कंडक्ट होणार नाही आणि त्यामुळे डायरेक्ट सप्लाय कुठेकडे जाईल एलईडी कडे जाईल आणि एलईडी ग्लो होईल, इथे आपल्याला आउटपुट भेटेल. अशा पद्धतीने आपल्याला हे फक्त मी डायोडच सर्किटमुळे तुम्हाला दाखवला गेले. कारण प्रत्येक वेळेस आयसी मध्ये जेव्हा ते मॅन्युफॅक्चर केलं आहे तर बहुत डायोड अँड ट्रान्झिस्टर लॉजिक यूज करतात किंवा टीटीएल लॉजिक करतात किंवा डीटीएल लॉजिक करतात की ज्याला डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक म्हणतात जाते किंवा टीटीएल म्हणजे फक्त ट्रान्झिस्टर लॉजिक. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं फक्त ट्रान्झिस्टर यूज करा. काही सर्किटमध्ये तुम्हाला डायोड आणि ट्रान्झिस्टरचा यूज करून लॉजिक गेट्स तयार केला. एक सिंपल सर्किट आहे जे परफॉर्म करत आहे अँड गेट. शेवटचं एक बेसिक लॉजिक गेट्स आहे त्याचं नाव आहे नॉट गेट. नॉट म्हणजे लक्षात आहे तुम्हाला फक्त हे एकच गेट असेल की विच हॅज ए 1 इनपुट अँड 1 आउटपुट. या लॉजिक गेट्सला फक्त एकच इनपुट आहे आणि एकच आउटपुट आहे. बाकीचे जे बेसिक लॉजिक गेट्स पाहिले आपण ऑर गेट आणि अँड गेट याला मेनी इनपुट्स असू शकतात म्हणजे असंख्य इनपुट असू शकतात आणि फक्त एकच आउटपुट आहे. फक्त नॉट गेटच असं आहे की ज्याला एक इनपुट आहे आणि एकच आउटपुट आहे. आता नॉट गेट काय? नॉट गेट इज अ लॉजिक गेट्स विच इनवर्ट्स द इनपुट. इनवर्ट्स म्हणजे रेसिप्रोकल करते म्हणजे त्याच्या उलट करते म्हणून याचं नाव दिलं आहे नॉट गेट. म्हणजे दिलेल्या इनपुटचं प्रत्येक वेळेस इन्व्हर्शन करणार. फॉर एक्झाम्पल 0 इनपुट असेल तर त्याचं इन्व्हर्शन करेल 1 आणि जर 1 इनपुट दिला गेला असेल तर त्याचं रेसिप्रोकल करेल 0 म्हणजे उलट करते. प्रत्येक इनपुटचं तो उलट करते. याचा लॉजिक सिम्बॉल त्याचा लॉजिक सिम्बॉल अशा पद्धतीने हा एक त्रिकोण काढला. या त्रिकोणाच्या पुढे गोल काढला याला बबल म्हणतो आपण. एक ए इनपुट आहे हे बी
इनपुट आहे आणि याचं लॉजिक इक्वेशन आहे y बरोबर, कारण याचा कॉम्प्लिमेंट करते म्हणून याला या गेटला कॉम्प्लिमेंटरी गेट सुद्धा म्हणतात, याचा इन्व्हर्ट करते म्हणून ए बार. आता एकच इनपुट असल्यामुळे पॉसिबल कॉम्बिनेशन फक्त दोनच होते, म्हणजे हा ए इनपुट एक 0 असू शकते किंवा 1 असू शकते. आता ट्रूथ टेबल एकदम सिंपल आहे. ए वाय जेव्हा ए 0 असेल, फॉर एक्झाम्पल ए 0 असेल तर ही व्हॅल्युएशन किती आली, y बरोबर 0चा बार. 0चा बार काय आहे 1, 0चा बार 1, कारण याचा कॉम्प्लिमेंट करते, याचा रेसिप्रोकल करते. जेव्हा ए 1 असेल त्यावेळेस काय आहे, तेव्हा y बरोबर 1 बार. 1 बार काय आहे 0. याच्यावर याच्या या ट्रूथ टेबलमध्ये तुम्हाला दिसेल की प्रत्येक वेळेस आउटपुट उलट भेटत आहे. ए 0 असेल तर 1 भेटेल, 1 असेल तर 0 भेटेल. याचा लॉजिक सिम्बॉल तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. हा लॉजिक सिम्बॉल आहे, लॉजिक इक्वेशन आहे आणि त्याचा हा ट्रूथ टेबल आहे. याचं इलेक्ट्रिकल सर्किट पाहू आपण. खूप सोपं आहे इलेक्ट्रिकल सर्किट. आपण पाहिलं की ए 0 असेल म्हणजे ए ऑफ आहे, समजा तर काय ए ऑफ आहे तर काय, तर ए ऑफ असल्यामुळे काय की डायरेक्ट हा पॉझिटिव्ह सप्लाय एलईडीला भेटत आणि एलईडी ऑन. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला दिसेल की जेव्हा ए 1 झाला म्हणजे ऑन झालं तर काय हे शॉर्ट सर्किट होईल आणि इथून डायरेक्ट सर्किट इकडे कम्प्लीट इकडे सप्लाय जाणार आहे, त्यामुळे आपल्याला इथे आउटपुट काय भेटेल 0. एक सिंपल इलेक्ट्रिकल सर्किट विथ परफॉर्म द नॉट ऑपरेशन. त्याचं इलेक्ट्रॉनिक सर्किट साधा आपलं फेज रिव्हर्सल सर्किट आहे, साधा कॉमन सिंगल स्टेज मधला कॉमन सर्किट जर बघितलं तुम्हाला दिसेल. जेव्हा ए 0 असेल तर ते डायरेक्ट काय होईल की ट्रान्झिस्टर ऑफ कंडिशनमध्ये असेल. ट्रान्झिस्टर ऑफ कंडिशनमध्ये असेल तर काय होईल एलईडी ऑन होईल आणि तुम्हाला 1 मिळेल. जेव्हा याला आपण पॉझिटिव्ह सप्लाय देतो त्यावेळेस काय डायरेक्ट म्हणजे बेसिक कनेक्शन पॉवर बायसमध्ये आणि ट्रान्झिस्टर कंडक्ट होईल आणि करंट अशा पद्धतीने ग्राउंडिंग इकडे सप्लाय आपल्याला भेटणार नाही, आउटपुट आपल्याला 0 भेटेल. अशा पद्धतीनं हे इलेक्ट्रॉनिक सर्किट ट्रान्झिस्टरच्या मार्फत आपल्याला एक्सप्लेन करता येते, त्यामुळे हे सर्किट नॉट गेट ऑपरेशन परफॉर्म करतो. तर अशा पद्धतीनं आज आपण 3 बेसिक लॉजिक गेट बघितले बघ. ऑर गेट की ज्याचा ऑर गेटचा लॉजिक सिम्बॉल आपल्याला काढून दिलेला आहे, त्याचं लॉजिक इक्वेशन आहे y बरोबर a + b. दुसरं बेसिक लॉजिक गेट बघितलं अँड गेट, त्याला डिनोट केले जाते डॉटनी आणि त्याचं लॉजिक इक्वेशन आहे a डॉट b. आणि तिसरं जे आहे नॉट गेट आणि नॉट गेटचं लॉजिक इक्वेशन आहे y बरोबर a बार. पुढच्या लेसनमध्ये आपण डिराइव्हड बेसिक लॉजिक गेट्स पासून तयार केलेले डिराइव्ड गेट पाहणार आहे, त्याला आपण युनिव्हर्सल गेट म्हणणार आहे, ते आहे नॉर गेट आणि नॅन्ड गेट. तर हे पुढील घटकामध्ये बघणार आहे. जर तुम्हाला काही याच्यात अडचण आली तर मला कॉमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याच्यावर उत्तर देईन. धन्यवाद.